सोलापूर जिल्ह्यातील भविष्यातील पाणी टंचाई आणि चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर नियोजनाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, जिल्हा प्रशासन अधिकारी विना पवार यांची उपस्थिती होती। सोलापूरला पाणी पुरवठा करणारे उजनी धरण सध्या -80% मध्ये आहे। या परिस्थितीमध्ये हे पाणी जुलै महिन्यापर्यंत पुरेल असं काटकसरीने नियोजन करावं लागणार आहे। त्यामुळे नदीच्या कडेचे वीज बंद करावी लागेल। शेतकऱ्यांनी सहकार्य करावं। तसेच जून पर्यंत पुरेल इतका चारा जिल्ह्यात उपलब्ध आहे, त्यामुळे चाऱ्याची इतर जिल्ह्यामध्ये वाहतूक करता येणार नाही। तसे आढळल्यास नाईलाजास्तव गुन्हे दाखल करण्यात येतील असंही सांगण्यात आलं। कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी सोलापूर। आपल्याला सर्वांना कल्पना असेल की आता आमच्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ 5 तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित झालेला आहे। तसेच 80% जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश स्थिती घोषित झालेली आहे। उजनीमध्ये आता जी पाण्याची स्थिती आहे ते -18% वर आहे। मागच्या वेळी तुलनासाठी मी सांगतो, मागच्या वर्षी यावेळी 60-70% पाणी होतं आणि यावेळी -18% वर आहे। तर खूप विकट परिस्थिती आहे। आम्ही प्रत्येक तालुक्याचा डिटेल आढावा घेतला आहे। प्रत्येक तालुक्याच्या पूर्ण यंत्रणाला बोलवून त्यांच्यासोबत पाणी टंचाई आणि चारा टंचाईचे आम्ही एक विस्तारपूर्वक त्यांच्यासोबत एक नियोजन पण केलं आहे। आमच्याकडे हे पूर्ण डाटा आहे की कुठल्या तालुक्यामध्ये कुठले गाव कुठल्या महिन्यामध्ये चारा टंचाईमध्ये जाणार आणि पाणी टंचाईची स्थिती निर्माण होणार, त्यासाठी आमचं सूक्ष्म नियोजन चालू आहे। त्याची जेव्हा पाणी टंचाई घोषित होईल तेव्हा 500 मीटरमध्ये कुठल्याही प्रकारचं खोदकाम होऊ नये। 1 किलोमीटरमध्ये उपसाबंदी पण आम्ही ठरविणार। ते सगळे आमची प्लॅनिंग आहे। आता प्रॉब्लेम काय आहे की बरेच आमच्या जे जिल्हा आहे त्यामध्ये ऊस, वेगवेगळे प्रकारचे फळपिके खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी घेतात आणि त्यासाठी वर्षभर पाणी लागते। पण आमच्या जे प्रायोरिटी आहे, आमच्या जे प्राधान्य आहे ते पिण्याचे पाणीचे आहे। पहिला पिण्याचे पाणी आहे, त्यानंतर शेतीसाठी जे पाणी लागेल त्यासाठी आहे। तर यामुळे जसं मी सांगितलं की आमच्या अजून एक गोष्टी आहे की यावेळी सुपर एल निनो पण हे होणार, सुपर एल निनो पण येणार आमच्या जिल्ह्यात। तो कुठल्याही प्रकारचे आम्ही हे सांगू शकत नाही, कुठल्या प्रकारच्या खात्रीने आम्ही सांगू शकत नाही की जे पाऊस आहे ते जूनमध्ये येईल की जुलैमध्ये येईल किंवा ऑगस्टमध्ये येईल। आम्हाला जे पाणीच्या प्लॅनिंग करायचे ते जुलैपर्यंतच्या करायचे। त्यासाठी बरेच जागा आम्हाला लाईट पण कट करावे लागेल, कारण लाईट जर आम्ही सुरू ठेवला आणि त्यावरून पंप लावून ज्या शेतकऱ्यांनी पाणी शेतीसाठी घेतले ते शेवटची काय होणार की जे पिण्याचे पाणी आहे तेच नाही वाचणार। जूनमध्ये असं पण असू शकते की जे वेगवेगळे मोठे तलाव आहे किंवा जे असे विहीर आहे जिथे नेहमी पाणी राहते ते पण ड्राय होऊन जाणार आणि त्यावेळी खूप विकट परिस्थिती होणार। जर टँकरच्या जे फीडिंग पॉईंट आहे ते फीडिंग पॉईंट म्हणजे पाणी नाही राहिला तर खरंच सर्वांना खूपच मोठा प्रॉब्लेम येणार। त्यासाठी आम्हाला काही कडक कदम घ्यावे लागेल। त्यामध्ये नंबर 1 आहे की आम्हाला प्रत्येक जगात थोडा लाईट किती तास आम्ही देऊ शकतो त्याचा विचार विमर्श करून आम्हाला लाईट पण कट करावे लागेल। जे मोठे पॉवरचे पंप आहे 15 HP, 20 HP, 10 HP त्याला पण ते असं पंपला पण सीज करावे लागेल आम्हाला। जर हा सगळे जे आम्ही सूचना देणार त्याची अंमलबजावणी नाही झाली तर आम्हाला गुन्हे पण दाखल करावे लागणार आणि ते आम्ही करू पण, कारण शेवटचे जे प्रश्न आहे ते पिण्याचे पाणीचे आहे। चारा टंचाईबद्दल पण एप्रिल मे पासून बरेच जगात चाऱ्याची टंचाई पण भासणार। यासाठी आम्ही 144 मध्ये चारा आमच्या जिल्ह्याचे चारा बाहेर जाऊ नये त्यासाठी आम्ही आदेश पण काढला आहे आणि त्याची अंमलबजावणी पण आम्ही करणार। वेगवेगळे जगा आम्ही चेकपोस्ट पण लावणार, तिथे पोलीसची टीम राहील आणि ते चेक करेल की आमच्या जिल्ह्याचे चारा ते बाहेर तर नाही जात आहे। तर हे सगळे जे आम्ही कदम घेणार त्याचे 2च उद्देश आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये पिण्याचे पाणी जूनपर्यंत वाचला पाहिजे आणि चारा जे आमच्या जिल्ह्याचे चारा आहे ते आमच्या जिल्ह्यामध्ये वापर झाला पाहिजे, ते बाहेर नाही झालं पाहिजे। यासाठी आपण सर्व सोलापूरचे नागरिक आहे, विशेष जे आमचे शेतकरी मित्र आहे त्यांना माझी विनंती आहे की मला माहीत आहे की आता खूप बिकट परिस्थिती आहे, शेतीसाठी पाणी पण लावणार, बरेच जगह फळपिके ऊस सगळे शेतात आहे, पण जे पहिला प्राधान्य आहे ते आम्हाला पिण्याचे पाणीला द्यावे लागेल। जे जनावर आहे त्यांचे पिण्याच्या पाणीला द्यावे लागेल। त्यासाठी आम्हाला हे सगळे कडक कदमची अंमलबजावणी करावी लागेल। आपल्याला सर्वांना माझी विनंती आहे जिल्हाधिकारी म्हणून की आपण यामध्ये आम्हाला सहकार्य करा, सहभाग करा आणि जर आपली सहकार्य असेल आपला सहकार्य असेल तर नक्कीच आम्ही हा जे वर्ष आहे जे जूनपर्यंत आमचा जे कालावधी आहे ते खूप चांगल्या पद्धतीने आम्ही पार पाडू आणि यशस्वीपणे हा जे आमच्या जिल्ह्यावर एक जे मोठा समस्या आला आहे पाणी टंचाई आणि चारा टंचाईवर त्यावर नक्की आम्हाला त्याला हाताळण्यामध्ये यश मिळेल। धन्यवाद।
ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.